चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या तिसऱ्या पार्टला. थर्मोडायनामिक्स, केमिकल थर्मोडायनामिक्स नावाचा युनिट आपण सुरू केलेला आहे आणि तिसऱ्या पार्ट मध्ये आपण सुरुवात करूया फ्रॉम इंटरनल एनर्जी. ठीक आहे, याला आपण यू ने रिप्रेझेंट करतो. जे तुमच्याकडे बुक्स असतील जुने, त्याच्यामध्ये नीट आणि सीईटी वगैरेचं वाचत असाल तुम्ही, तर कधी कधी ई सुद्धा तिथे दिलेला असू शकतो. तर व्हॉट इज इंटरनल एनर्जी? इट इज ऑल द एनर्जी असोसिएटेड विथ द सिस्टम. एखादा सिस्टम आहे, एखादा सबस्टन्स आहे आणि त्याच्याशी निगडीत असलेली जी काही एनर्जी आहे, त्या सर्व एनर्जीला मिळून आपण म्हणतो इंटरनल एनर्जी. ठीक आहे, मग यामध्ये आपण कायनेटिक एनर्जी कन्सिडर करतो, प्लस मध्ये पोटेन्शियल एनर्जी सुद्धा आपण कन्सिडर करत असतो. ठीक आहे, यानंतर एन्थाल्पी एक टर्म आहे, त्यामध्ये यासोबत म्हणजे इंटरनल एनर्जी सोबत आपण प्रेशर व्हॉल्यूम टाईपची एनर्जी सुद्धा घेत असतो. तर सध्या ती नाही घेतलेली. तर एक कायनेटिक एनर्जी आहे आणि दुसरी पोटेन्शियल एनर्जी आहे. आता कायनेटिक एनर्जी काय असते की समजा एखादा गॅस आपला सिलेंडरमध्ये भरलेला आहे, जो आपला नॉर्मल सिस्टम असतो, त्यामध्ये काहीतरी मोशन असते, मुवमेंट असते गॅसची. पार्टिकल जे आहेत गॅसचे मॉलिक्युल्स, ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात असतात. तर त्यांचा जो स्पीड आहे त्याच्याशी निगडीत असलेली कायनेटिक एनर्जी आपण म्हणूया. म्हणजे जो स्पीड आहे तो, त्याच्यानंतर त्याचा काहीतरी व्हायब्रेशन्स असते मॉलिक्युल्समध्ये, त्याचं काहीतरी रोटेशन असते, काहीतरी ट्रान्सलेशनल असते, एक्सट्राकेशन वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपण तिथे घेऊ शकतो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काहीतरी मास असेल, काहीतरी त्याची पोझिशन असेल पार्टिकलची, तर त्याशी निगडीत असलेली पोटेन्शियल एनर्जी सुद्धा आपण तिथे कन्सिडर करतो. मग दिस ऑल टाइप्स ऑफ एनर्जी आर इन्क्लुडेड इन इंटरनल एनर्जी. ठीक आहे, याला आपण इंटरनल एनर्जी म्हणतो आणि दाखवत आहोत यू ने. तर आता ह्या खूप छोट्या छोट्या एनर्जीज त्यामध्ये असल्यामुळे आपण अॅक्युरेटली इंटरनल एनर्जी आहे तिला कॅल्क्युलेट करत नाही. तर नेमकं करतो काय, तर आपण पाहतो चेंज इन इंटरनल एनर्जी. तर आपण त्याला डेल्टा यू ने घेतो. डेल्टा यू इक्वल्स टू U2 मायनस U1 आपण लिहूया. तर U2 ही फायनल इंटरनल एनर्जी झाली आणि U1 ही इनिशियल इंटरनल एनर्जी झाली. आता आपल्याला माहित आहे की आपण दोन्हीही एनर्जीज अशा कॅल्क्युलेट करू शकत नाही किंवा एक्झामाइन अॅक्युरेटली आपण एखाद्या सबस्टन्सची इंटरनल एनर्जी काढत नाही. आपण काय घेतो तर चेंज. मग ह्या टर्म्स आपण वापरतच नाही. आपण काय वापरतो? चेंज इन इंटरनल एनर्जी. ठीक आहे, तर ही जी चेंज इन इंटरनल एनर्जी आहे ही काहीतरी आपल्याला हीटच्या स्वरूपात, वर्कच्या स्वरूपात, प्रेशर व्हॉल्यूमच्या टाईपमध्ये काहीतरी होणाऱ्या एक्सचेंजेसमध्ये वगैरे वगैरे पाहायला भेटते. आणि त्याकरिता आपण जो नेक्स्ट पार्ट आहे थर्मोडायनामिक्स मधला, तो आहे आपला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. तर त्याला सुरुवात करूया. ठीक आहे, बघूया फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ठीक आहे, तर बेसिकली हा जो फर्स्ट लॉ आहे हा तुम्हाला पहिल्यापासूनच माहित आहे. इट इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे, मग काय आहे हा लॉ? तर एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. ठीक आहे, म्हणजे ऊर्जा आपण तयार करू शकत नाही आणि तिला नष्ट सुद्धा करू शकत नाही. तर हा आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ज्याला आपण म्हणतो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ठीक आहे, याचे 2-3 स्टेटमेंट्स आपण पाहू शकतो, जे सगळे इक्विव्हॅलंट आहेत. कधी तुम्हाला कोणतं वापरायचं आहे त्या हिशोबात पाहू शकता. तर पहिलं स्टेटमेंट आहे, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. इट कॅन ओनली बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म इनटू अनदर. ठीक आहे, तर याचं रूपांतर, एका फॉर्म मधल्या एनर्जीचं रूपांतर तुम्ही दुसऱ्या फॉर्म मध्ये करू शकता. अँड टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी ऑफ द युनिव्हर्स. ठीक आहे, युनिव्हर्सला आपण आयसोलेटेड सिस्टम सुद्धा घेऊ शकतो. तर एखाद्या आयसोलेटेड सिस्टमची जी काही टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी आहे ती कॉन्स्टंट असते. ठीक आहे, तर एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म इनटू अनदर. टोटल एनर्जी ऑफ द युनिव्हर्स रिमेन्स कॉन्स्टंट. ठीक आहे, अजून एखादा स्टेटमेंट तुम्ही पाहू शकता की व्हेन वन फॉर्म ऑफ एनर्जी डिसअपियर्स, द इक्वल अमाऊंट ऑफ एनर्जी इन सम अदर फॉर्म रिअपियर्स किंवा अपियर्स, असं आपण म्हणू शकतो. आता कॅल्क्युलेशनसाठी आपण थेरॉटिकल डाटा वापरू शकत नाही. तर इथे आपण पाहूया मॅथमॅटिकल स्टेटमेंट ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ठीक आहे, किंवा फॉर्म्युलेशन आपण त्याला म्हणू शकतो. फॉर्म्युला वाईज काय पाहू शकतो आपण? तर फॉर्म्युलेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. तर इंटरनल एनर्जी मध्ये होणारा बदल, सिस्टम मधल्या इंटरनल एनर्जी मध्ये होणारा बदल हा एक तर हीट सप्लाय केल्यामुळे किंवा त्यावर वर्क केल्यामुळे होतो. कारण अशी तर एनर्जी कॉन्स्टंट राहणार आहे युनिव्हर्सची. मग सिस्टमची एनर्जी जर वाढत असेल तर ती आपण त्याच्यावर वर्क करू म्हणून वाढेल, किंवा आपण त्याच्यावर हीट त्याला सप्लाय करू तेव्हा वाढेल. ठीक आहे, तर इंटरनल एनर्जी मध्ये होणारा बदल हा हीट सप्लायमुळे बदल होईल किंवा आपला वर्क डन जो आपण करत आहोत त्याच्यामुळे होईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हे पाहू शकतो. आता हा जो फर्स्ट लॉ आहे याच्या ऍप्लिकेशन्स आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रोसेसेससाठी पाहता येतात. ठीक आहे,
तर प्रोसेसेस आपण सुरुवातीला पाहिल्या होत्या आणि त्यामध्ये काय काय कन्सेप्ट आहेत ते सुद्धा आपण कन्सिडर केलेले आहे. ते इथे डायरेक्ट लॉचा आपण वापर करूया. तर हा आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आणि याला अप्लाय करू आपण फॉर आयसोथर्मल प्रोसेस. आता आयसोथर्मल प्रोसेस ही तुम्हाला माहित आहे काय असते आयसोथर्मल प्रोसेस मध्ये. आयसो म्हणजे सेम आपण म्हटलं होतं आणि थर्मल हे आपण टेम्परेचर साठी घेत आहोत. तर डेल्टा टी इक्वल्स टू T2 मायनस T1 हे दोघं सारखेच असल्यामुळे इक्वल्स टू आपण 0 घेत आहोत. तर डेल्टा टी इक्वल्स टू 0 आहे. ही आहे मेन कंडिशन आयसोथर्मल प्रोसेसची. आता या इक्वेशन मध्ये डेल्टा टी शी रिलेटेड काय आहे, ठीक आहे बरोबर. डेल्टा टी हा इंटरनल एनर्जीशी रिलेटेड आहे. जे मॉलिक्युल्स आहेत त्यांची जी काही कायनेटिक पोटेन्शियल एनर्जी आहे म्हणजे इंटरनल एनर्जी आहे ती आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणूया फॉर द टेम्परेचर. ठीक आहे. जर टेम्परेचर वाढलं तर इंटरनल एनर्जी वाढते, टेम्परेचर कमी झालं तर इंटरनल एनर्जी कमी होते आणि टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर इंटरनल एनर्जी सुद्धा आपण कॉन्स्टंट घेणार. म्हणजे डेल्टा यू इज इक्वल टू 0 इन आयसोथर्मल प्रोसेस. सोपं. ठीक आहे. आता डेल्टा यू जर 0 असेल तर क्यू आणि डब्ल्यू हे दोघं आपण इक्विव्हॅलेंट घेऊया. इथं 0 होईल. ठीक आहे. तर क्यू इक्वल्स टू मायनस डब्ल्यू किंवा डब्ल्यू इक्वल्स टू मायनस क्यू असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे काय, म्हणजे आपल्याकडे एक सिस्टम आहे, यामध्ये गॅस आहे, पिस्टन आहे. ठीक आहे. हे वर जाईल V1 पासून V2 पर्यंत आणि काहीतरी डब्ल्यू आपल्याला देईल. ठीक आहे. तर हे जर आपोआप वर गेलं तर वर्क डन बाय द सिस्टम ऑन द सराउंडिंग होईल, डब्ल्यू मायनस मध्ये असेल आणि तितकी हीट तो बाहेरून शोषून घेईल. तर इक्वल्स टू क्यू असेल, डब्ल्यू इक्वल्स टू क्यू असेल मायनस डब्ल्यू इक्वल्स टू क्यू. ठीक आहे. जर आपण सिस्टमवर वर्क केलं तर हा V1 असेल, हा V2 असेल, डब्ल्यू पॉझिटिव्ह येईल कारण वर्क डन ऑन द सिस्टम आहे. कॉम्प्रेशन होईल, कॉम्प्रेशनमुळे गॅस गरम होईल आणि टेम्परेचर नाही वाढत आहे, गॅस तर गरम झाला ना, तर काय होईल तेवढी हीट बाहेर पडेल आणि गॅस पुन्हा त्याच टेम्परेचरवर येईल. म्हणजे गॅस गरम होईल असं न म्हणता आपण जेवढं वर्क करू तेवढी हीट बाहेर पडेल असं म्हणत आहोत. ठीक आहे. तर वर्क इज इक्विव्हॅलंट टू हीट and heat supplied to the system will be equivalent to work done by the system on the surrounding. ठीक आहे. अशा प्रकारे आपण दोन्ही इक्वेशन पाहू शकता. जेवढी हीट देसाल तेवढं सिस्टम सराउंडिंग वर वर्क करेल, जेवढं सिस्टम वर वर्क करसाल तेवढं हीट आपल्याला सराउंडिंग मध्ये रिलीज झालेली दिसेल. ठीक आहे. तर हा झाला आपला पहिला स्टेटमेंट, पहिली ऍप्लिकेशन. त्यानंतर आपण दुसरी पाहूया, दुसरी एखादी प्रोसेस जिला घेऊया आयसोकोरिक प्रोसेस. ठीक आहे. तर डब्ल्यू इक्वल्स टू मायनस क्यू आहे इथे आणि क्यू इक्वल्स टू आपण मायनस डब्ल्यू घेतो. त्यानंतर दुसरी प्रोसेस आयसोकोरिक प्रोसेस. ठीक आहे. बेसिक आयडिया आपली क्लिअर आहे. आयसोकोरिक प्रोसेस मध्ये डेल्टा व्ही इक्वल्स टू 0 असतो. या इक्वेशन मध्ये डेल्टा व्ही चा उपयोग कुठे होतो, डेल्टा यू इक्वल्स टू क्यू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. डब्ल्यू इक्वल्स टू काय असतो, मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. ती व्हॅल्यू आपण इथं पुट केली. डेल्टा व्ही 0 असेल, डब्ल्यू 0 होऊन जाईल, तर डेल्टा यू इक्वल्स टू क्यू होईल. मग इक्वेशन काय म्हणते, द इक्वेशन इम्प्लाइज दॅट चेंज इन द इंटरनल एनर्जी इज ड्यू टू हीट सप्लाइड टू द सिस्टम. जेवढी हीट तुम्ही सिस्टमला देसाल तेवढी इंटरनल एनर्जी वाढेल, जेवढी हीट सिस्टम मधून बाहेर निघेल तेवढी सिस्टमची इंटरनल एनर्जी कमी होईल. ठीक आहे. बाकी टेम्परेचर मध्ये बदल होईल नाही होईल त्या गोष्टी आपल्याला पाहायच्या नाहीत. तर यानंतर 3 नंबर इथे पाहूया ॲडियाबॅटिक. ठीक आहे. ॲडियाबॅटिक प्रोसेस तुम्हाला माहित आहे. ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये क्यू इक्वल्स टू असतो 0, म्हणजे सिस्टम मध्ये हीट येऊ शकत नाही आणि सिस्टम मधली हीट बाहेर सुद्धा जाऊ शकत नाही. मग अशा कंडिशन मध्ये डेल्टा यू इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू असतो. तर क्यू 0 आहे म्हणून आपण घेऊया डब्ल्यू. ठीक आहे. हे इक्वेशन काय म्हणते की जर तुम्ही सिस्टमवर वर्क केलं, ठीक आहे, सिस्टमवर वर्क केलं म्हणजे V1 हा आहे आणि V2 हा आहे, तर गॅसचं कॉम्प्रेशन होईल. ठीक आहे. आणि तेवढी सिस्टमची इंटरनल एनर्जी वाढेल कारण हीट बाहेर नाही पडत आहे यावेळेस. ठीक आहे. क्यूचा कन्सेप्ट आहे 0. क्यू 0 आहे म्हणजे सिस्टम गरम होईल आणि ते गरमच राहील, इंटरनल एनर्जी वाढेल आणि ती वाढलेलीच राहील, कमी होणार नाही कारण सिस्टम कसं आहे, आयसोलेटेड आहे. ठीक आहे. ते बाकीच्या इन्सुलेटिंग मटेरियलला आपण झाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया आयसोबेरिक प्रोसेस. ठीक आहे. आयसोबेरिक प्रोसेस डेल्टा पी इक्वल्स टू 0 आहे. मग बघा बरं काय बदल होईल तर. ठीक आहे. काय बदल होणार आहे,
हे इक्वेशन आहे आपल्याकडे. इथे W च्या जागी आपण P एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही लिहू शकतो. ठीक आहे. तर P एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही मध्ये डेल्टा P नाही आहे. ठीक आहे. तर हे ओपन सिस्टमचं जे आहे याच्यामध्ये एक्सटर्नल प्रेशर आणि इंटरनल प्रेशर किंवा जे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते कॉन्स्टंट आहे. मग काही बी सिस्टम मध्ये झालं तर प्रेशर बदलणार नाही आहे. आणि जनरली जो हा काही लॉ लावलेला आहे आपला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स जो शोध काढला तो ओपन सिस्टम मध्येच काढण्यासारखा आहे. त्याच्यामुळे प्रेशर सारखं असलं तरी सुद्धा काही बदल होत नाही, कारण ऍटमॉस्फेरिक प्रेशरवर सिस्टम वर्क करत आहे असं दाखवलं आहे. आणि लॉ जसाच्या तसा राहील, कारण डेल्टा P0 आहे, P0 नाही आहे. ठीक आहे. इथे P आहे इक्वेशन मध्ये, आपल्याला डेल्टा P0 पाहिजे. डेल्टा P आहेच नाही आपल्या इक्वेशन मध्ये. त्याच्यामुळे डेल्टा U इक्वल्स टू Q प्लस W फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स जसाचा तसा आपण वापरणार आहे आयसोबेरिक प्रोसेस मध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आणि त्याच्या ऍप्लिकेशन्स पाहू शकतो. ठीक आहे.